पुणे शहरातल्या पाणीपट्टीच्या विषयावर आज महापालिकेत चांगलाच गदारोळ झाला। शहरात 24 तास पाणी पुरवठा करण्याची योजना प्रशासनाने आखली आहे। शिवसेना, मनसे आणि काँग्रेसचा या दरवाढीला विरोध आहे, त्यामुळे त्यांनी महापौरांच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजीही केली। तर दुसऱ्या बाजूला या विषयावर भाजप राष्ट्रवादीची युती आहे, त्यामुळे सभागृहात आज वेगळाच गोंधळ बघायला मिळाला। दिघ्यामधील अनधिकृत बांधकामांवरची कारवाई सुरूच ठेवा असे आदेश हायकोर्टाने दिले। दिघ्याच्या बांधकामांसंदर्भात राज्याच्या धोरणाची वाट पाहत बसणार नाही असं कोर्टानं स्पष्ट केलंय। त्यामुळे दिघ्यातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई सुरूच राहणार आहे। यामुळे आता दिघावासियांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांना घराची घरघर लागली आहे। सरकारच्या चारा छावण्या बंद करण्याच्या निर्णयावर हायकोर्टानं ताशेरे ओढलेत। चारा छावण्या बंद करण्याचं कारण सांगा असे स्पष्ट निर्देश आज मुंबई हायकोर्टानं दिलेत। चारा छावण्यांच्या बाबतीत सरकारचा दुटप्पीपणा आज कोर्टात उघडकीस आला। दुष्काळामुळे गेल्या 1.5 महिन्यांमध्ये 124 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात। त्यापैकी 20 आत्महत्या उस्मानाबादमध्ये झाल्याची माहिती स्वतः सरकारनं आपल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे। एकीकडे इतकी भीषण परिस्थिती असताना सरकारनं कालच उस्मानाबादमधल्या चारा छावण्या बंद करण्याचे आदेश दिले। सरदारांवरती सर्रास जोक्स केले जातात। इंटरनेट आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हे जोक्स केले जातात। ही अत्यंत चुकीची बाब असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलंय। पण हे जोक्स थांबवणार तरी कसे हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं उपस्थित केलाय। यावर याचिकाकर्त्यांनी 6 आठवड्यांमध्ये उपाय सुचवण्याचं आवाहन न्यायालयानं केलंय। दिल्ली शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटीनं त्यामध्ये हौतात्म्य आलेले सुनील सूर्यवंशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांचे भाऊ तानाजी यांनी सुनील यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला। लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर हे अंत्यसंस्कार करण्यात आले। वीर सुपुत्राला निरोप देताना म्हस्करवाडीवर शोककळा पसरली होती। सुनील यांच्या पश्चात पत्नी आणि 11 महिन्यांची तनया ही मुलगी आहे। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरच्या हल्ल्याला आज 1 वर्ष पूर्ण झालंय। गेल्या 16 फेब्रुवारीला गोविंद पानसरे आणि उमा पानसरे मॉर्निंग वॉकला गेलेले असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावरती गोळ्या झाडल्या। 20 फेब्रुवारीला उपचारांदरम्यान गोविंद पानसरे यांचा मृत्यू झाला। अजून पानसरेंचे मारेकरी सापडलेले नाहीत। या पार्श्वभूमीवर पानसरे समता संघर्ष समितीच्या वतीनं जनजागृती केली जाते। पालघरचा गड शिवसेनेनं राखलाय। शिवसेनेचे अमित घोडा पालघर विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेत। जवळपास 19,000 मतांनी अमित घोडा यांचा विजय झालाय। काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मंत्री राजेंद्र गावित दुसऱ्या तर बहुजन विकास आघाडीच्या मनीषा निमकर तिसऱ्या स्थानी राहिलेत। कृष्णा घोडा यांच्या मृत्यूनंतर पालघरची जागा रिकामी झाली होती। त्यांच्या मुलाला म्हणजेच अमित घोडा यांना शिवसेनेनं तिकीट दिलं होतं। मेक इन इंडिया सप्ताहात महाराष्ट्र सरकारनं आतापर्यंत तब्बल 6 लाख कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे करार केलेत। भारतीय आणि परदेशी कंपन्यांसोबत झालेल्या 6 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे राज्यात 28 लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत। आता हे सगळे करार प्रत्यक्षात आणायचे असेल तर सरकार काम करणार आहे असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र मॅग्नेटिक महाराष्ट्रामधील MTDCच्या दालनात सेल्फी काढला। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मोबाईलनं हा सेल्फी काढला। या फोटोत दोन्ही नेत्यांनी हाताच्या मुठी आवळून आपण एकत्रच असल्याचं दाखवून दिलंय। रशिया येथील मेडिकल विद्यापीठात लागलेल्या आगीमध्ये 2 महाराष्ट्रीय विद्यार्थिनींचा मृत्यू झालाय। नवी मुंबईतील पूजा कल्लूर आणि पुण्याची करिश्मा भोसले ह्या दोघींचा समावेश आहे। आग लागली तेव्हा पूजा आणि करिश्मा ह्या एकाच खोलीमध्ये होत्या। आगीमुळे झालेल्या धुरानं गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय। प्रादेशिक परिवहन विभागानं वाहन परवान्यांच्या शुल्कात 4-5 वाढ केल्यानं संतप्त झालेल्या खासगी प्रवासी वाहतूकदारांनी आपल्या वाहनांसह प्रादेशिक परिवहन कार्यालय गाठत चक्का जाम आंदोलन केलं। अखेर परिवहन मंत्र्यांशी चर्चा करण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं।
दक्षिण मध्य रेल्वेतून नांदेड विभागाला मुक्त करण्याची मुख्य मागणी अनेक वर्षांपासून होते, मात्र याकडे रेल्वे विभाग दुर्लक्ष करत असल्याचं जाणवतंय। पुणे मुंबई जोडण्यासाठी नियमित गाडी सुरू करण्यात यावी अशी मागणी आहे। दक्षिण मध्य रेल्वेनं परभणी मनमाड हा या दुहेरी रेल्वे मार्गाला 2 वर्षांपूर्वीच मंजुरी दिली होती आणि या मार्गाचं सर्वेक्षण सुद्धा पूर्ण झाले नाही, मात्र अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही। आगामी 10 दिवस विडी कारखाने बंद राहणार आहेत। विडी कामगारांनी अहमदनगर इथल्या खासदार दिलीप गांधी यांच्या घरावरती त्यामुळे मोर्चाही काढला। विडीच्या बंडलवर 85% वैधानिक इशारा छापणं बंधनकारक केल्यामुळे कारखानदार आगामी विडी उत्पादन बंद ठेवणार आहेत। चेंबूरजवळ ईस्टर्न फ्रीवेवर एका होंडा सिटी कारनं पेट घेतला। भर रस्त्यात या गाडीनं पेट घेतल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला। या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। कारमधून धूर यायला लागल्यानंतर चालकानं गाडी बाजूला घेतली आणि गाडीतले प्रवासी खाली उतरले, मात्र अचानक कारनं पेट घेतल्यामुळे काही काळ इतर प्रवाशांचा खोळंबा झाला। मुंबई शहरात वाहनांची संख्या वाढते, त्यात समुद्राकडून शहराकडे खारे वारे वाहत असल्यामुळे प्रदूषण पातळीत वाढ होते। हवेत जास्त प्रमाण वाढलंय। वरळी बोरिवली सोडून सगळीकडे जास्तच हे प्रमाण पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे नवी मुंबई देखील प्रदूषण जास्त आहे। शहरातील धुळे कणांची पातळी 100 पेक्षा कमी असायला हवी, पण ती जास्तच पाहायला मिळते। मुंबईकरांचे रिक्षा संपामुळे हाल झालेले असले तरीही हा संप बेस्टच्या पथ्यावर पडलाय। रिक्षा संपामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत तब्बल 8,65,000ची वाढ झाली आणि उत्पन्नात एकूण 72,46,000ची वाढ झाली आहे। इतर दिवशी 40,70,000 प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या बेस्टच्या बसेसमध्ये कालच्या संपाच्या निमित्तानं एकूण 274 फेऱ्या वाढवण्यात आल्या आणि त्यामुळे प्रवाशांची सोय तर झालीच, शिवाय उत्पन्नातही मोठी भर पडली। यूएईच्या कॅबिनेटमध्ये पहिल्यांदाच स्टेट मिनिस्टर फॉर हॅपीनेस, टॉलरन्स अँड यूथची शपथ दिली गेली। उहुद अल रोहुमी हे पद सांभाळणार आहेत। रोहुमींनी याआधीही कित्येक महत्त्वाची पदं सांभाळली आहेत। इतर 2 महिलांनाही कॅबिनेटमध्ये जागा देण्यात आली। 22 वर्षीय शमा अल मजुरी यांना युवा रोजगार मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे, तर शखा लुबाना अल कासिमी यांना स्टेट मिनिस्टर फॉर टॉलरन्स बनवण्यात आलं आहे। सिरियाच्या अजाद शहरात झालेल्या मिसाईल हल्ल्यात 14 लोक ठार झालेत। या टाउन हॉल आणि एक शाळा तसंच लहान मुलांच्या हॉस्पिटलवरती हा हल्ला करण्यात आला। रशियानं हे मिसाईल हल्ले केल्याचंच बोललं जात आहे। ट्रिनिडाडमध्ये एका पार्कमध्ये जपानी महिलेचं शव सापडले। कार्निव्हलमध्ये भाग घेण्यासाठी ती ट्रिनिडाडमध्ये आली होती आणि ह्या महिलेचं आसामी नागाकिया नाव आहे। एका म्युझिक बँडमध्ये ती काम करत होती। खूप वर्षांपासून आसामी ह्या कार्निव्हलमध्ये भाग घेतेय। न्यूझीलंडमध्ये 14 फेब्रुवारीला आलेल्या भूकंपाचा एक व्हिडिओ सापडलाय। ह्यात एक पर्वत उद्ध्वस्त होताना रेकॉर्ड झालाय। 2011 मध्ये असाच एक भूकंप न्यूझीलंडमध्ये आला होता। त्याला 5 वर्ष होण्याच्या 8 दिवस आधी म्हणजेच 14 फेब्रुवारी 2016ला पुन्हा भूकंप झालाय, मात्र ह्यावेळेच्या भूकंपामुळे जास्त नुकसान झालेलं नाही। युगांडामध्ये विरोधी पक्षनेता किझा बेसगई यांच्या समर्थकांमध्ये आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाली। राजधानी कांपालामध्ये ही हाणामारी झाली। यात मोठ्या संख्येनं लोक जखमी झालेत। काही नेत्यांना अटकही करण्यात आली। बेसिगई यांनी युगांडाचे राष्ट्रपती योवेरी मयुरसेव्हनी यांच्या विरोधात एक मार्च काढला होता आणि हा मार्च दुसऱ्या मार्गाने न्यावा असं पोलिसांनी बेसिगई यांना सांगितलं आणि ह्याच मुद्द्यावरून पोलीस आणि बेसिगई समर्थकांमध्ये हाणामारी झाली। अमेरिकेतल्या मिशिगनमध्ये एका बर्फाच्या तलावात एटीव्ही पडून एकाचा मृत्यू झालाय। या एटीव्हीमध्ये 4 जण होते। फ्रोझन क्रिस्टल लेकवर हे 4ही जण गाडी चालवत होते। अचानक बर्फाला तडा जाऊन त्यांची गाडी या तलावात गेली। हाँगकाँगमध्ये पोलिसांच्या समर्थनात सामान्य नागरिकांनी एक मार्च काढला। त्यात सुमारे 200हून अधिक लोक सहभागी झाले होते।
मोंगपोकमध्ये 8 फेब्रुवारीला झालेल्या दंगलीचा हे लोक विरोध करत होते. मार्चमध्ये पोलिसांच्या समर्थनार्थ नारे दिले गेले. मेक्सिकोच्या अल्बुक्वेर्क्यू ह्या शहरात एका गाडीमध्ये बॉम्ब सापडला. ही गाडी एका कार रेटिंग कंपनीच्या मालकीची आहे. कंपनीच्या मेकॅनिक गाडीचं रुटीन चेकअप करत असताना गाडीत बॉम्ब लावलेला असल्याचं समजतंय. जर्मनीमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या ट्रेन अपघातातल्या मृतांचा श्रद्धांजली वाहण्यात आली. मृतांच्या नातेवाईकांना त्यांना श्रद्धांजली वाहिली. आणि बवारियन सुबेमध्ये 9 फेब्रुवारीला 2 पॅसेंजर ट्रेनची समोरासमोर टक्कर झाली होती. या अपघातात 11 जण ठार झाले होते तर 80 लोक जखमी झाले होते. इस्रायलचे माजी पंतप्रधान एहूद ओलमर्ट यांची 19 महिन्यांची शिक्षा सोमवारपासून सुरू झाली आहे. जेलमध्ये जाणारे ओलमर्ट हे इस्रायलचे पहिले माजी पंतप्रधान आहेत. 70 वर्षीय ओलमर्ट यांना रामलेच्या मासियाहूच्या जेलमध्ये नेण्यात आलंय. ओलमर्ट यांना लाच घेण्याच्या एका प्रकरणात दोषी आढळून आल्यावरूनच आता ते जेलमध्ये जाणार आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.